एका गावाच्या बाहेर एक साधू जंगलात राहत होता. ब्रह्मचारी साधू, एकुलता एक राहणारा, आणि साधूजवळ प्रॉपर्टी अशी काहीच नाही. एक छाटी, एक लंगोट आणि त्यावरच त्याची गुजराण. छाटी आणि लंगोट साधू पिळून वाळू घालायचा आणि दुसरी घालून मग फिरायचा. दोनच छाट्या, दोनच लंगोट, तेवढ्यावर त्याचं काम चालायचं. मग साधूला काही बाई खायला मिळायचं, तो ते खायला घेऊन यायचा. खाऊन झालं की साफसूफ करून ठेवून द्यायचं, पण तरीही खरकट पाणी त्याच्या राहायच्या ठिकाणाच्या बाजूला राहायचं. त्या खरकट्या पाण्यामुळं तिथं आली उंदरं, आणि या उंदराने साधूची छाटी किंवा लंगोटी वाळू घातल्यावर कुरतडायला सुरुवात केली. कारण दगडावर, एखाद्या मोठ्या पाषाणावर तो वाळू घालायचा. आता उंदराने कुरतडायला सुरुवात केल्यावर साधूला वाटलं की काहीतरी उपाय करायला हवा, म्हणून त्यानं त्या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मांजर पाळलं. आता मांजराला पाळायचं म्हटल्यावर मांजराला काहीतरी खाऊ घालायला लागेलच की, म्हणून त्याच्यासाठी दूध आणायची व्यवस्था केली. आता मांजराला दूध भरपूर लागू लागलं. आता मांजराला दूध पाजायचंच आहे, म्हणून शेवटी त्यानं एक गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. साधूनी आपल्या संपत्तीत वाढ केली आणि एक गाय तिथे पाळायला आणली. गाय पाळायला आणल्यावरती शेवटी गाय एकदा व्याली, गायीला लेकरू झालं, आणि साधूला हे सगळी कामं करता करता गाय सांभाळणं खूप कठीण होऊ लागलं. म्हणून गाय सांभाळायची म्हणून गाय सांभाळण्यासाठी एक माणूस नव्याने साधूंनी नियुक्त करून टाकला. आता साधू आणि गाय सांभाळणारा माणूस, गाय, तिचा चारा पाणी, या सगळ्या व्यवस्था आता कराव्या लागू लागल्या होत्या. आता प्रश्न असा झाला की माणूसही वाढली, त्या माणसांसोबत साधूचंही खाणं वाढलं. आता काय करायचं हा प्रश्न पडला. शेवटी खाऊ घालायला कोणीतरी असावं, म्हणून स्वयंपाक करण्यासाठी एक महिला देखील तिथे आणण्यात आली, आणि शेवटी साधूनं त्या महिलेसोबत लग्न केलं. साधूचं ब्रह्मचर्य संपलं. निमित्त झालं होतं एक लंगोट उंदर कुरतडण्याचं. आता साधूचं ब्रह्मचर्य गेलं, साधू पण गेलं, आणि साधू एक संन्याशी झाला. एके दिवशी साधूचं आणि त्याच्या बायकोचं भांडण सुरू झालं, आणि भांडण करता करता साधू म्हणाला, हे सगळं असं वागणार असशील तर मी पुन्हा संन्यास घ्यायला निघून जाईल, एवढं सगळं सोडून देऊन निघून जाईल. बायको म्हणाली, अरे शहाण्या, एक लंगोट सांभाळता आली नाही म्हणून एवढा सगळा पसारा वाढवलास, आता काय मला धमकी देतोस निघून जाण्याची? तू जाऊ शकत नाहीस. एक लंगोटीचा हा पसारा मंडळी. लंगोटीचा प्रॉब्लेम काय होता? उंदीर कुरतडत होता. उंदराचा बंदोबस्त करावा किंवा लंगोट एखाद्या दोरीवर टांगून ठेवावी, उंदीर कुरतडणार नाही. हे साधं गणित उद्धव ठाकरेंना का कळलं नसेल, मला हा प्रश्न पडतोय. का कळलं नसेल? म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून अधिकच्या जागा मागून घ्यायच्या आहेत किंवा आपलं प्राबल्य वाढवायचं आहे, तर ते बसून बोलून चर्चा करून होऊ शकलं असतं. ते देणार नाहीत असं मनातल्या मनात समजवून आपला फोन बंद करून मातोश्रीवर बसून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गुफ्तगू करून त्यांच्यासोबत युती करून सत्ता आणायची, भाजपला शिव्या घालायच्या, मोदींना घालायच्या, शहाला घालायच्या, हे करता करता आपल्या हातचं निसटतंय, ब्रह्मचर्य जातंय, उगाच पसारा वाढतोय, याची कल्पना उद्धव ठाकरेंना आली नसेल का? झालं काय? शिवसेना गेली, शिंदे गेले, चिन्ह गेलं, सगळंच गेलं, आणि आता माझा बाप चोरला, बाप चोरला, बाप चोरला असं म्हणत बसावं लागतंय. आता उद्धव ठाकरेंच्या हातात स्वतःचं काहीच उरलं नाही, ही खरी खंत आहे. उद्धव ठाकरेंना जेव्हा म्हणजे का उरत नाही ते पण कळलं पाहिजे बरं का, म्हणजे नुसतं असं नको, का उरत नाही ते पण कळलं पाहिजे. उद्धव ठाकरे जेव्हा 2019ला भाजप सोबत साथ सोडून देऊन काँग्रेस राष्ट्रवादी सोबत संसार करण्याच्या तयारीमध्ये होते, तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या सोबत सत्ता स्थापन करून टाकली होती, आणि धावत पळत हे सगळे सुप्रीम कोर्टात गेले होते, आणि सुप्रीम कोर्टाला म्हटलं होतं की आम्हाला न्याय द्या, यांना विश्वासदर्शक प्रस्ताव संमत करण्यासाठी वेळ देऊ नका. आणि तो विश्वासदर्शक प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने सांगितलं की लगेच आला पाहिजे, उशीर करू नका. आता विश्वासदर्शक प्रस्ताव लगेच येण्याचा फायदा महाविकास आघाडीला असा झाला की भाजप किंवा अजित पवार जे काही डावपेच आखू शकले असते ते त्यांना आखण्यासाठी वेळ मिळाला नाही. आणि हे सुप्रीम कोर्टात ज्या वकिलांनी नीट सांगितलं ना, तो वकील अगदीच ब्रिलियंट म्हणायला हवा. त्या वकिलाच्या आर्ग्युमेंटमुळेच अजित पवारांचं आणि फडणवीसांचं सरकार टिकलं नाही, राजीनामा लगेच द्यावा लागला,
अशा वकिलाची साथ उद्धव ठाकरेंनी का सोडली? का उद्धव ठाकरेंची साथ वकिलानं सोडलेली आहे? कळायला पाहिजे, जरा स्पष्ट व्हायला पाहिजे. तुमच्या जवळचा ज्ञानी वकील, त्या वकिलांना नाव घेणं नको आहे म्हणून मी घेत नाहीये, तुमच्या जवळचा ज्ञानी हुशार वकील ज्याला तुम्ही भल्या मोठ्या कमिटमेंट करून देऊन त्याच्याकडून लाभ करून घेता आणि पुन्हा विचारतही नाहीत, असा वकील तुमच्या हातून निघून गेला आणि तुमच्या हाती उरलं काय? मग तुमच्या धोत्राचा सोगा पकडला काँग्रेसनं आणि काँग्रेसी नेत्यांना वकील म्हणून तुम्हाला समोर घ्यावं लागलं आणि कपिल सिब्बल सारख्या वकिलांना तुमच्या पाया पडतो असं कोर्टाला म्हणावं लागलं. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे दोन्हीही वकील हुशार आहेत, ज्ञानी आहेत, पण काँग्रेसचे नेते आहेत आणि काँग्रेसचे नेते असलेल्या मंडळीवर उद्धव ठाकरेंना विसंबून राहावं लागतंय. स्वतःचे वकील स्वतःपासून निघून गेलेले आहेत. ही वेळ उद्धव ठाकरेंच्या वरती का आली? म्हणजे आता उद्धव ठाकरेंकडं त्यांचा पक्ष उरला नाही, उद्धव ठाकरेंकडं त्यांचं चिन्ह उरलं नाही, उद्धव ठाकरेंकडं एकनाथ शिंदे किंवा तत्सम किंवा तानाजी सावंत किंवा गुलाबराव पाटील किंवा अजून कोणी अशी निष्ठावंत मंडळी होती ती उरलेली नाही. उद्धव ठाकरेंच्या सोबत त्यांच्या कुटुंबातली मंडळी उरलेली नाहीत. सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे केव्हाच निघून गेला. सख्खा भाऊ जयदेव ठाकरे एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात जाऊन बसून आला. याच्यापेक्षा वाईट गोष्ट अजून कोणती असली पाहिजे? सगळं निघून जात आहे. ज्या वकिलाच्या आधारावर आपण मागच्या केसेस जिंकल्या होत्या तो वकील सुद्धा योग्य तो लाभ न दिल्यामुळे, शब्द न पाळल्यामुळे निघून गेला आहे आणि आता विसंबून राहावं लागतंय काँग्रेस जनांवरती. मला प्रामाणिकपणे उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावं, मला सांगायची काही गरज नाही, ते सांगणार पण नाहीत, एवढा मी मोठा नाही, पण उद्धव ठाकरेंनी स्वतः मनाशी विचार करावा आणि स्वतःचं स्वतःला उत्तर द्यावं. आपलाची संवाद आपणाशी करावं आणि उत्तर द्यावं की काँग्रेसी नेत्यांच्या मनामध्ये तुमचं भलं व्हावं असं खरंच असेल का? खरंच काँग्रेसला असं वाटेल का की उद्धव ठाकरे च पक्ष जगले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत? अगदी आपल्या पित्याचं स्मरण करून उद्धव ठाकरेंनी डोळे झाकावेत आणि पित्यांच्या एकूण एक संवादाला आधीच्या आठवावं आणि सांगावं की खरंच शरद पवारांच्या मनामध्ये तुमच्याविषयी सद्भावना असतील का? मला त्यातलं काही माहीत नाही असं म्हणून मी यावर बोलणार नाही म्हणून अचानक हात वर करणारे शरद पवार उद्धव ठाकरेंचा पक्ष जगावा, त्यांचा वाढावा यासाठी प्रयत्न करतील का? अहो, उलट तुमचं जितकं जास्त नुकसान तितका जास्त त्यांचा फायदा आहे. म्हणजे आता सुद्धा तुमच्यावर अन्याय झाल्याची हाकाटी पिटून ते भाजपला बदनाम करणार आहेत. नुकसान भाजपचं होईल, झालं तर नुकसान भाजपचं होईल आणि ते तुमच्याविषयी निर्माण होणारी सहानुभूती सुद्धा तुमच्या तोंडून मोदीला शिव्या घालून गमवायचा भाग पाडतायत. फायदा होईल तो काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा. उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये स्वतःचं काय उरणार आहे हाच खरा प्रश्न आहे. प्रश्न आपल्याला पडतोय, उत्तर आपल्याला माहित आहे, पण या सगळ्याचा विचार उद्धव ठाकरे अजिबात करणार नाहीत हेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. बघूया कधी येईल शहाणपण, तेव्हा येईल तेव्हा उद्धव ठाकरे शहाणे होतील.